नमस्कार. संगममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण लेखा कोशागार ह्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्यावरती सिरीज घेऊन येत आहोत. आणि आजचं लेक्चर हे नदी प्रणालीवरती असणार आहे. नदी प्रणालीमध्ये पण आपण ज्या पठारावरील नद्या आहे, ज्यांना आपण द्वीपकल्पीय नद्या पण म्हणतो, तर आधी आपण आज त्या नद्यांपासून सुरुवात करू आणि येणाऱ्या लेक्चर्समध्ये मग बाकी आपण गंगा वगैरे भारतातील सगळ्या नद्या कव्हर करूया. सगळ्यात आधी आज आपण गोदावरी नदीपासून सुरुवात करू. का बरं? कारण की आपल्याला 3 विभागांपैकी 2 विभागांमध्ये आणि प्रत्येका शिफ्टमध्ये गोदावरी नदीवरती क्वेश्चन वेगवेगळ्या रूपात बघण्यात आलेला होता की तिला काय म्हणतात किंवा तिची उपनदी कोणती आहे, असे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. आणि हे एकदम लॉजिकल आहे की म्हणजे आपण महाराष्ट्रातली कोणती परीक्षा देत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी नदी जिच्यावरती पूर्ण महाराष्ट्र अवलंबून आहे ती गोदावरी नदी आहे. दुसरी गोष्ट, जर आपण भारतात पाहिलं तर गंगा नदीनंतर सगळ्यात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. गंगेला जसं आपण एक तीर्थरूप म्हणून बघतो तशीच गोदावरी नदी आहे. तिला दक्षिण गंगा पण म्हणूनच म्हणतात. त्यामुळे आपल्याला कोणतीही परीक्षा असो, लेखा कोशागारच नाही, सरळ सेवा परीक्षा किंवा MPSC कशाचाही अभ्यास करत असताना गोदावरी नदी करणं खूप खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण मॅप बघू गोदावरी नदीचा. तर हे बघा, गोदावरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्र्यंबकेश्वर मधून तिचा उगम होतो. इथून त्र्यंबक हिल्स जे आहे तिथून तिचा उगम होतो. मग ती हे आहे नाशिकमध्ये. ठीक आहे. तिथून वाहत वाहत ती इकडे आता तेलंगणामध्ये वाहते. तेलंगणानंतर आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन, म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तिचं मुख आहे, बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन ती संपते. ठीक आहे. इथे संपायच्या वेळेस पण ती 2 स्ट्रीम्समध्ये विभागली गेली जाते. तर तुम्ही आता लक्षात घ्या की तुम्हाला जेव्हा क्वेश्चन आला, प्रश्न नीट समजून घ्या. आता मी जे सांगते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. 2 प्रश्न आहेत तुमच्यासमोर, त्यामध्ये फरक काय तो विचार करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. एक प्रश्न आहे, गोदावरी नदी खालीलपैकी किती राज्यातून वाहते? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, गोदावरी नदीचं खोरं खालीलपैकी किती राज्यांमध्ये आहे? तर तुम्ही प्लीज हा क्वेश्चन एकदम नीट सॉल्व कराल, कारण की गोदावरी नदी वाहते 3 स्टेट्समधनं, जे आत्ता आपण पाहिले, आणि गोदावरी नदीचं खोरं हे 6 राज्यांमध्ये आहे. म्हणून हा जो क्वेश्चन आहे त्याला नीट समजून घ्या. गोदावरी नदी फक्त महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या 3च राज्यातून वाहते. ठीक आहे. पण तिचं खोरं जे आहे ते ओडिसा, छत्तीसगड आणि कर्नाटका. खोरं म्हणजेच काय? ज्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत त्या येऊन गोदावरीला मिळतात आणि त्या पूर्ण गोष्टीला बेसिन असं म्हणतात. जसं बेसिन असतं, आपण भांडे घासतो वगैरे, कोणतं पण जे बेसिन असतं त्याच्यामध्ये पाणी येऊन एका ठिकाणी वाहतं, तसंच याला आपण बेसिन समजूया की इकडनं उपनद्या येत आहे, इकडनं उपनद्या येत आहे आणि त्या जाऊन मेन नदीला भेटत आहेत. ट्रिब्युटरीज येऊन मेन नदीला जिथे भेटतात त्या पूर्ण जागेला आपण खोरं म्हणतो. ठीक आहे. तर तुम्ही हे नीट लक्षात घ्या. आता पुढे मला तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कोणती पण नदी तुम्ही करत असाल तेव्हा काही गोष्टी करायच्या, मगच तुमच्या नदी प्रणालीचा अभ्यास झाला आहे हे समजून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, जी नदी आहे तिचं उगम कुठून झालेलं आहे, तिचा मार्ग काय, मार्गामध्ये पण कोणत्या शहरातून जाते, कोणत्या राज्यामधून जाते. आता शहरं कधी, जर ती नदी महाराष्ट्रातून जात असेल तरच आपल्याला सगळे शहरं पाठ करायचं आवश्यकता आहे. जर ती महानदी असेल समजा, जी महाराष्ट्रातून जात नाही, अशा नद्यांना, किंवा समजा आपण घेतलं सिंधू नदी आहे जी महाराष्ट्रातून जात नाही, तेव्हा आपल्याला सगळे शहरं पाठ करायची गरज नाही आहे. फक्त काही महत्त्वाचे शहरं पाठ करायचे. जर ते जबलपूर असेल किंवा भोपाळ असेल तरच ते शहरं पाठ करायचे. पण जर महाराष्ट्रातली नदी असेल तर आपल्याला सगळे शहरं पाठ पाहिजे.
राज्य, प्रत्येका राज्यातून ती कोणत्या राज्यातून जाते, 2 प्रकारे आपण बघायचं की फक्त नदी किती राज्यातून जाते आणि तिचं खोरं किती मोठं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला उपनद्या पाठ करायच्या आहे. उपनद्या पाठ करताना लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आणि राईट बँक म्हणजे डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आणि उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या यांचा अभ्यास करायचा. त्यानंतर त्याच्यावरती कोणतं धरण आहे का, कोणतं जलविद्युत प्रकल्प आहे का याचा अभ्यास करायचा. आणि ते पण सगळे नाही, छोटे मोठे स्मॉल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट्स असतात वगैरे असे नाही, मोठे असतील तर. आणि धबधबे, धबधबे पण खूप असतात छोटे छोटे. जेव्हा ती खडकाच्या प्रदेशातून जाते एखादी नदी तेव्हा खूप सारे धबधबे तयार होतात, पण आपल्याला मेजर धबधबे करायचे. आता मॅम ते कसं कळेल, तर आपण ह्या लेक्चर्समध्ये ज्या मेजर गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास करूया. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तर ती तुमची मर्जी, परंतु प्रत्येका विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये एवढ्या गोष्टी करून गेला तर त्याचे 90% क्वेश्चन्स जे आहेत ते सुटणार नाही. जे क्वेश्चन्स आले आहेत ते बरोबर पण येतील. ठीक आहे. तुम्ही आता ह्या स्लाईडवरचं काहीच लिहू नका, तुम्हाला मी PPT शेअर करेल, पण त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही त्या टेलिग्राम लिंकवरती जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग मी पर्सनली प्रत्येकाला हा जो आहे PPT तो देईल. कारण की काय होतं ना, आपले व्ह्यूज समजा खूप जास्त आहे आणि सबस्क्रायबर्स कमी आहे, तर मला पण मोटिवेशन येतं की मी इतकी मेहनत करून तुमच्यासाठी 10 वेगवेगळ्या रिसोर्सेसमधनं अभ्यास करून वगैरे तुमच्यासाठी लेक्चर्स घेऊन येते, जे की तुम्हाला खूप महत्त्वाचे असे असतील म्हणून. तर प्लीज एक सबस्क्राईब तर बनतं, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण लेक्चरकडे वळूया. सगळ्यात आधी आपण गोदावरी नदीचं उगम जे आपण आधी पाहिलं की ती त्र्यंबक म्हणजेच नाशिकपासून सुरू होते. आणि हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की ब्रह्मगिरी जे आहे तिथून त्र्यंबक हिल्समधनं तिचा उगम होतो. हे अरेबियन सीपासून फक्त 80 किलोमीटर दूर आहे, फक्त 80 किलोमीटर दूर आहे, हे तुम्ही एकदा समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला पण आहे. आता आपण मार्ग जे आहेत ते लक्षात घेऊया. जेव्हा गोदावरी नदी निघते इथून नाशिकवरनं, त्यानंतर ती इथे अहिल्यानगरमध्ये जाते. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांची एक नॅचरल बाउंड्री म्हणून गोदावरी नदी ॲक्ट करते. तिथून निघाल्यानंतर गोदावरी नदी इथे पैठणला जाते. पैठणला खूप मोठं धरण आहे, ते आपण पुढे बघूया की कोणतं धरण आहे, म्हणजे जायकवाडी धरण. त्यानंतर परभणीमध्ये जाते आणि महाराष्ट्रातलं शेवटची सिटी म्हणजे नांदेड. तर आपण पाहिलं आता नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि त्यानंतर नांदेड. ठीक आहे. हे राज्य तुम्ही एकदम नीट पाठ करायचे आहेत. आता हे राज्य कसे लक्षात ठेवायचे, तर तुम्ही काही ह्या पूर्ण लेक्चरमध्ये मी तुम्हाला, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्युमोनिक्स असं म्हणतो, म्हणजे अशा काही ट्रिक्स ज्या कोणती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. गोदावरी नदी किती शहरातून जाते हा आपल्याला एक एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, म्हणून आपण हा म्युमोनिक देतोय. तर तुम्ही काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प न प अ ना स, म्हणजे तुम्ही 50 पण म्हणू शकता त्याला. प न प अ ना स, प न प अ ना स, हे तुम्ही लक्षात ठेवा. प फॉर समजा पैठण, न फॉर नाशिक, पुन्हा प परभणी, अहिल्यानगर, नांदेड आणि स म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हा खूप महत्त्वाचा मी तुम्हाला एक म्युमोनिक देत आहे. तुम्ही प्लीज 50 असं लक्षात ठेवून प न प अ ना स असं लक्षात ठेवा, कारण की आपल्याला कोणत्या शहरांमधून गोदावरी नदी जाते हे एकदम नीट माहिती पाहिजे, कारण महाराष्ट्राची ही एक सगळ्यात महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे. पुढे वळूया आपण. आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या राज्यांमधनं गोदावरी नदी वाहते. राज्य म्हणजे महाराष्ट्र तर आपल्याला माहितीच आहे, पण आपण आत्ताच इथे बघितलं की तेलंगणा, आंध्र प्रदेशमधनं ती स्वतः वाहते आणि
ओडिशा, कर्नाटका आणि छत्तीसगडमधनं तिला उपनद्या येऊन मिळतात. म्हणजे स्वतः वाहते 3 राज्यांमधनं आणि खोरं आहे तिचं 6 राज्यांमध्ये. ठीक आहे, एवढं कळालं तुम्हाला. आता आपण बघूया उपनद्या. सगळ्यात आधी जेव्हा इथून नाशिकमधनं निघते आपली गोदावरी, तेव्हा दारणा आणि कांदवा या 2 उपनद्या तुम्ही नाशिकमधल्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या? दारणा आणि कांदवा. यांच्यावरतीच आपल्याला काही प्रकल्प दिसतील, जसं की गंगापूर धरण आणि काश्यपी धरण. हे दोन्ही धरण जे आहे ते नाशिकला पाणी पुरवठा करतात. नाशिक पूर्ण शहर ह्या 2 धरणांवरती आधारित आहे. त्यानंतर प्रवरा नदी येऊन मिळते तिला. प्रवरा नदी अहिल्यानगर, ज्याला आधी आपण अहमदनगर म्हणायचो, पण आता तुम्ही लक्षात ठेवा अहिल्यानगरमध्ये प्रवरा नदी आहे आणि तिथेच भंडारदरा धरण हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण अजून पुढे जाऊया. इंद्रायणी नदी येऊन मिळते. इंद्रायणी नदी ही अजून एक उपनदी आहे गोदावरीची आणि ही पुण्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण पूर्णा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये, जिथे इथे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ती गोदावरी नदी एक नॅचरल बाउंड्री क्रिएट करते, तर तिथेच दक्षिण पूर्णा येऊन तिला मिळते. आणि छत्रपती संभाजीनगर किंवा पैठण म्हणू शकतो आपण, तिथे जायकवाडी हे धरण आहे. त्यानंतर पुढे गेल्यावरती मांजरा ही नदी आहे. ही मांजरा इथे, तर ही नदी आहे ना 3 राज्यांमधनं वाहते. 3 म्हणजे कोणते? कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा. म्हणजे आता ही उपनदी जी आहे ती फक्त आधी आपण पाहिल्या ह्या फक्त महाराष्ट्रातल्या होत्या, परंतु आता मांजरा नदी जी आपण बघतोय, जी गोदावरीची उपनदी आहे, ती ह्या 3 राज्यांमधनं वाहते. ठीक आहे, तर आपण जर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कुठून कुठपर्यंत गोदावरी नदी वाहते, तर आपण म्हणूया की त्र्यंबकपासून तर मांजरा नदीपर्यंत जी आहे ती गोदावरी फक्त महाराष्ट्रात वाहते. मांजरा नदी तिला येऊन इथे मांजरा, तिथे नाही आहे. मांजरा जेव्हा येऊन गोदावरीला भेटते तेव्हा महाराष्ट्रामधनं संपून जाते गोदावरी नदी आणि आता तेलंगणामध्ये तिचा प्रवेश होतो. त्यानंतर प्राणहिता नदी जी आहे ती गडचिरोलीवरनं येऊन मिळते आणि इंद्रावती नदी ही अजून एक उपनदी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण धबधबे बघायच्या आधी आपण काही डाव्या काठावरून येऊन भेटणाऱ्या नद्या गोदावरीला आणि काही उजव्या काठावरून येऊन भेटणाऱ्या नद्यांचा अभ्यास करूया. पूर्णा जी आहे ती ह्या सगळ्या पूर्णा, प्राणहिता, वर्धा, वैनगंगा, पेनगंगा, इंद्रावती आणि सबरी ह्या तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. ठीक आहे, ह्या डाव्या किनाऱ्यावरच्या. आपण डावं कधी म्हणतो हे बघा, जेव्हा नदी अशी वाहत आहे आणि ज्या नद्या वरून येऊन भेटत आहेत त्यांना आपण लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज म्हणू आणि ज्या नद्या खालून येऊन भेटत आहेत तिला आपण राईट बँक ट्रिब्युटरीज म्हणू. म्हणजे जसं की ही नदी अशी वाहत आहे समजा, ठीक आहे, तर हा माझा कोणता हात झाला? डावा हात झाला आणि हा उजवा हात झाला. म्हणजे वरून येणाऱ्या नद्या ह्या लेफ्ट बँक असतील, खालून वाहणाऱ्या नद्या ह्या राईट बँक असतील. तर आता आपण बघत आहोत की कोणत्या डावीकडून येणाऱ्या नद्या आहेत ह्या. आता ह्या कशा पाठ करायच्या मॅम? तर याच्यासाठी तुम्ही पुन्हा एक म्युमोनिक आहे ते लक्षात ठेवा आणि तुम्ही वेल सॉर्टेड टू गो. ते काय आहे? ह्या सगळ्या नद्यांना मिळून एक म्युमोनिक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. सध्या आधी तुम्ही फक्त लिहून घ्या किंवा ही अशीच्या अशी PPT मी तुमच्या सोबत शेअर करेल. तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पूज्य प्राध्यापक व वैद्य पेठेत इंग्रजी शिकवतात. तात्पर्य असं की पूज्य म्हणजे पूर्णा, प्राध्यापक म्हणजे प्राणहिता, व म्हणजे वैनगंगा, वैद्य म्हणजे वर्धा समजा, व म्हणजे वर्धा आणि वैद्य म्हणजे वैनगंगा, पेठेत म्हणजे पेनगंगा आणि इंग्रजी म्हणजे इंद्रावती, शिकवतात म्हणजे सबरी. तुम्ही फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की पूज्य प्राध्यापक व वैद्य पेठेत
इंग्रजी शिकवतात. म्हणजे यू आर वेल सॉर्टेड टू लर्न विथ डाव्या साईडवरून येणाऱ्या गोदावरीला ज्या कोणत्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत तुम्ही त्या एकदम आरामात आता या म्युमोनिकसोबत पाठ करू शकता. आता आपण उजव्या साईडनी येणाऱ्या नद्या बघू. त्या कोणत्या आहेत? तर प्रवरा, मंजिरा, मनेर किंवा मानेर म्हणतात त्याला, कादवा, दरणा आणि सिंदफणा. ठीक आहे. आता ह्या नद्या पण आपल्याला पाठ करायच्या आहे, पण ह्यापैकी बऱ्याच ज्या आहेत त्या कर्नाटकामधनं येऊन भेटतात. तरी आपल्याला जर याचं म्युमोनिक बनवायचं आहे तर तुम्ही हे पण म्युमोनिक लक्षात घ्या. हे खूप 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 महत्त्वाच्या गोष्टी आहे, कारण की आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघण्यात आलं होतं की खालीलपैकी कोणत्या ह्या उपनद्या, खाली नमूद केलेल्या कोणत्या उपनद्या ह्या गोदावरीच्या उपनद्या आहे. तर आपल्याला संभाव्य आहे की आपल्याला डावीकडून येणाऱ्या कोणत्या आहे, उजवीकडून येणाऱ्या कोणत्या आहे, हा एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. म्हणून तुम्ही याचं लिहून घ्या. प्रिटी म्हणजे सुंदर, मदर्स. याचा काही अर्थ नाही आहे, पण आपण हे वाक्य आपण इझी लक्षात ठेवू शकतो. जसं की केसावर गजरा, गावभर नजरा, हे कसं इझिली लक्षात राहतं आणि मग त्याच्यावरनं आपण नदी पण आठवून घेऊ शकतो. तर प्रिटी मदर्स मेक काइंड डिलिशियस सँडविचेस. प्रिटी मदर्स मेक काइंड डिलिशियस सँडविचेस. याचं काय तात्पर्य आहे? प्रिटी म्हणजे प्रवरा, मदर मंजिरा, मेक्स मनेर, काइंड कादवा, डिलिशियस दरणा, सँडविचेस सिंदफणा. ठीक आहे, असं लक्षात राहील तुम्हाला. पूज्य प्राध्यापक व वैद्य पेठेत इंग्रजी शिकवतात. प्रिटी मदर्स मेक काइंड डिलिशियस सँडविचेस. ठीक आहे. तर आता आपण बघूया, इथपर्यंत जे होतं आपण उपनद्या कवर केल्या. कोणत्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या इम्पॉर्टंट शहरांमध्ये आहेत ते केलं, जसं दारणा कांदवा नाशिकमध्ये आणि गंगापूर धरण, काश्यपी धरण हे नाशिकमध्ये आहे. प्रवरा नदी अहिल्यानगरमध्ये जी एक उपनदी आहे गोदावरीची, आणि भंडारदरा धरण त्याच्यावरती आहे. दक्षिण पूर्णा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. मांजरापर्यंतच गोदावरी नदी महाराष्ट्रात वाहते. मांजरानंतर गोदावरी नदी दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजेच कर्नाटकामध्ये तिचा जो आहे शिरकाव होतो. जायकवाडी धरण हे पैठणमध्ये आहे. त्यानंतर प्राणहिता अजून एक उपनदी आहे. आता इथून पुढे विष्णुपुरी आणि शंकरसागर हे दोन धरण खूप महत्त्वाचे आहे, कारण की हे नांदेडमध्ये, म्हणजे दोन धरण नाही आहे, ते एकच धरण आहे. विष्णुपुरीलाच आपण शंकरसागर म्हणतो, हे नांदेडमध्ये आहे. आणि डोलेश्वरम बॅरेज हा आंध्र प्रदेशचा गोदावरी नदीवरती आहे. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे धबधबे जे तुम्हाला पाठ करायचे, खूप महत्त्वाचे, म्हणजे दूधसागर, गंगापूर आणि सोमेश्वर. ठीक आहे. आय होप की तुमची गोदावरी नदी आता क्लिअर झाली असेल आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींनी त्याच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या पण आता पाठ करू शकता. पुढे वळूया आपण. महाराष्ट्राच्या कोणत्या पण आपण एक्झाम्स देत असू तर पुढची म्हणजे कृष्णा नदी. गोदावरी नदीनंतर जर कोणती खूप महत्त्वाची नदी असेल तर ती आहे कृष्णा नदी. ठीक आहे. कृष्णा नदीचं जर आपण हा मॅप बघायचा आहे आपल्याला, तर हे बघा, ही कृष्णा नदी आहे. ह्या काही त्याच्या इकडनं वाहती आहे. तर ह्या राईट बँक ट्रिब्युटरीज आहे, ह्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत. किती राज्यातून वाहती आहे? तर महाराष्ट्र झालं, कर्नाटका झालं, तमिळनाडू झालं आणि हे तेलंगणा झालं. ठीक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये एक नॅचरल बाउंड्री म्हणून ती वाहती आहे. हा एक मॅप तुम्ही लक्षात घेत चला. पुढे बघूया आता आपण कृष्णा नदीचं, पण आपल्याला 5 गोष्टी माहिती पाहिजे. काय? तर उगम मार्ग, उपनद्या, जलविद्युत प्रकल्प आणि धबधबे. उगम कुठे होतो? तर साताऱ्यामध्ये, महाबळेश्वरमध्ये. ठीक आहे. साताऱ्यामध्ये, महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा इथे उगम होतो. शहरं सातारा, सांगली, कोल्हापूर याला पाठ करायची. जसं आपण तिथे पन असं केलं होतं तसं आपल्याला हिचा अभ्यास करायची गरज नाही.
फक्त तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की एक पंचगंगा मंदिर आहे इथे, जिथे उगम होतो ना तिथे पंचगंगा मंदिर आहे. आणि कृष्णा आणि कोयना त्याच पंचगंगा, अजून दुसऱ्या नद्या आहे पण आपल्या महत्त्वाच्या फक्त ह्या 2 आहे. पंचगंगा मंदिराच्या 5 नद्यांचा तिथून उगम होतो म्हणून पंचगंगा म्हणतात. पण कृष्णा आणि कोयना या दोघी एकाच ठिकाणाहून त्यांचा उगम होतो, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि ह्या जागेला, पंचगंगेला लाईफलाईन ऑफ महाराष्ट्र पण म्हणतात, कारण की खूप कृष्णा आणि कोयना ह्या खूप महत्त्वाच्या नद्या ज्या आहे त्यांचा उगम इथून होतो. ठीक आहे. त्यानंतर कोयना आणि ही कृष्णा जिथे येऊन भेटतात ते आहे कराड, महाराष्ट्रामध्ये कराड. आणि त्या संगमला म्हणतात प्रीती संगम. हे प्लीज लक्षात ठेवा, संगमवरती क्वेश्चन येऊ शकतो. सगळ्याच तुमच्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कोयना आणि कृष्णा एकाच ठिकाणाहून त्यांचा उगम होतो. त्या दोघी येऊन जिथे भेटतात त्या जागेला प्रीती संगम असं म्हणतात. ही जागा कराडमध्ये आहे. ठीक आहे. पुढे बघूया आता आपण कोणत्या राज्यांमधनं वाहते. जसं की आपण इकडे पाहिलं महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या 4 राज्यांमधनं ही नदी वाहते. आता आपल्याला जर तिच्या लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज करायच्या असतील तर ह्या महत्त्वाच्या भीमा ही खूप महत्त्वाची आहे, कारण की पंढरपूर हे शहर भीमा नदीवरती आहे. तुम्ही जे काही आपण पंढरपूर वारीमध्ये गाणे ऐकतो तेव्हा आपण भीमा नदीचा खूपदा उल्लेख ऐकतो, म्हणून तुम्ही त्या हिशोबाने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मुसी नदी ही हैदराबादमध्ये आहे. ही महाराष्ट्राबाहेरील एक महत्त्वाची नदी आहे, म्हणून तुम्ही ही एक लक्षात ठेवू शकता. बाकी सगळ्या आपण फक्त महाराष्ट्रातल्या नद्या पाठ करूया. वेण्णा नदी ही पण महाबळेश्वरपासून सुरू होते. हिचा उगम पण जिथून कोयना आणि ही कृष्णा नदी होते, जिथे मी तुम्हाला म्हणलं की 5 नद्या तिथून उगम पावतात, त्याला आपण पंचगंगा मंदिर म्हणतो. तिथूनच वेण्णा नदीचा उगम होतो. तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेले असतील तेव्हा तिथे एक वेण्णा लेक पण आहे बघा. त्या लेकमध्ये बोटिंग वगैरे होते. त्या हिशोबाने तुम्ही वेण्णा नदी महाबळेश्वरला आहे हे लक्षात घेऊ शकता. त्यानंतर कोयना, आपण आत्ताच पाहिलं की कोयना नदी जी आहे ती आणि कृष्णा नदी एकाच ठिकाणाहून त्यांचा उगम होतो. आणि लास्ट आहे ही पूर्णा, ही साताऱ्यामधली आहे. तर ह्या सगळ्या कोणत्या आहेत तर ही वेण्णा नदी, ही इंग्लिशमध्ये त्याला वेण्णा पण म्हणतात, ती वेण्णा नदी आहे. ह्या भीमा पाहिली आपण. ठीक आहे. ह्या नद्या आहेत ज्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहे. आता राईट बँक ट्रिब्युटरीज ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कमी आणि ही आहे ती कर्नाटकामध्ये आहे. तुंगभद्रा, हिला खूप छान अभ्यास करा, कारण तुंगभद्रेवरती जर आपण हिस्ट्रीचा अभ्यास केला तर हम्पी नावाचं एक शहर होतं, विजयनगर तिथे किंगडम होतं, म्हणून तुंगभद्रा नदी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर घटप्रभा, मलप्रभा, मालप्रभा पण म्हणतात, भोगवती आणि तुळशी ह्या काही राईट बँक ट्रिब्युटरीज आहे. जर आता आपल्याला याला पाठ करायचं आहे तर कसं करायचं, हे बघा. भीमा तुम्ही लक्षात घ्या की ही पंढरपूरवरती आहे. वेण्णा मी तुम्हाला सांगितलं की 5 नद्यांचा उगम होतो, तिथली एक वेण्णा आहे. कोयना पण तिथलीच आहे आणि पूर्णा साताऱ्यातली आहे. म्हणून तुम्ही फक्त कोणत्या शहरांमधनं ही वाहते याच्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुंगभद्रा ही कर्नाटकातली आहे. राईट बँक ज्या खालून आपण इथे बघू शकतो, एक मिनटं, खालून ज्या कोणत्या नद्या येऊन भेटतात जसं ही तुंगभद्रा, ह्या महाराष्ट्रामधून नाही आहे. म्हणजे राईट बँक ट्रिब्युटरीज ह्या कर्नाटकातल्या आहे, म्हणून आपल्याला राईट बँक ट्रिब्युटरीजवरती जास्त लक्ष द्यायचं नाही आहे. तरी काही महत्त्वाच्या म्हणजे ह्या, म्हणून तुम्ही याचा अभ्यास करत चला. धरण, कोयना धरण कोयना नदीवरती आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जायकवाडी नंतर कोणतं महत्त्वाचं धरण असेल तर ते कोयना आहे. त्यानंतर हे कृष्णा नदीवरचे आहे, जे की महाराष्ट्रात नाही पण आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि महत्त्वाचे श्रीशैलम आणि नागार्जुन सागर धरण. ठीक आहे. धबधबे कोणते आहे तर हे कोयना धरण कोयना नदीवरती आहे आणि रामतीर्थ जे आहे ते जालना
शहरामध्ये आहे. जोग धबधबा आणि गोकक धबधबा पुन्हा खूप महत्त्वाचा आहे, जो की महाराष्ट्राच्या बाहेर आहे. हे आपण आता बघितलं कृष्णा नदीबद्दल. आता आपल्या मेजर महाराष्ट्रातल्या नद्या संपल्या एक्सेप्ट नर्मदा, जी थोडीशी नंदुरबार वगैरे शहरातून वाहते. नाहीतर गोदावरी पहिली नदी आहे. जर आपण अभ्यास करताना प्रायोरिटी सेट करायची असेल तर फर्स्ट वी शुड गो विथ गोदावरी, देन विथ कृष्णा अँड देन रेस्ट ऑफ द रिव्हर्स. तर आता आपण अभ्यास करूया पुढच्या नदीचा, म्हणजेच नर्मदा. हा नर्मदेचा एकंदरीत एक मॅप आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की विंध्या सातपुडामधनं वाहणाऱ्या ज्या कोणत्या नद्या आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आणि पुणे विभागामध्ये मग यावरती क्वेश्चन आला होता. तर तुम्ही आता पण या गोष्टीचा नीट अभ्यास करा की इकडे सातपुडा जे आहे आपल्या पर्वतरांगा आहे खाली महाराष्ट्रामध्ये इथे, आणि वरती विंध्या रेंजेस आहे. आता नर्मदा जी आहे ती अमरकंटकमधनं, इथून अमरकंटक हे पठार आहेत. कुठे आहेत हे पठार? तर या मैकल पर्वतामध्ये हे पठार आपल्याला दिसतात. इथून हिचा उगम होतो. म्हणजेच कोणतं राज्य आहे हे? छत्तीसगड. छत्तीसगडमधनं उगम होतो. ठीक आहे. हे मध्य प्रदेश आहे. इथून अशी वाहते ती. थोडीशी इथे बघा महाराष्ट्राला टच झाली आहे. फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते ही. त्यानंतर गुजरातमध्ये जाते आणि ही इकडे गल्फ ऑफ खंबाट म्हणजेच अरेबियन सी, अरबी समुद्रामध्ये ही जाऊन हिचं मुख जे आहे ते तिथे आहे. बाकीच्या आधीच्या दोन्ही नद्या ह्या बे ऑफ बेंगॉलमध्ये त्यांचं मुख होतं, पण ही पहिली आपण पाहिली जी अरबी समुद्रामध्ये जाऊन वाहते. ठीक आहे. हा जो एकदम एक नीट जो मॅप आहे तो तुम्ही नीट डोळ्यामध्ये घ्या, त्याला नीट पाठ करा. ठीक आहे. आता पुढे वळूया आपण. उगम कुठे? आपण आत्ताच पाहिलं अमरकंटक पठार, जे की इथे आपण पाहिलं हिल्समध्ये आहे, मैकई हिल्समध्ये आहे. त्यानंतर मार्ग बघायचा तर शहरांमध्ये फक्त आणि फक्त इथे छोटंसं तिचं टच होतं, जे की नंदुरबारमध्ये खूप जास्त पर्सेंटेजमध्ये तिचं पाणी महाराष्ट्राला मिळत नाही, खूप कमी वाहते. राज्य कोणते आपण आत्ताच पाहिले? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड. हे बघा छत्तीसगडमधनं येते ती, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जाते, मग इथे महाराष्ट्रामध्ये येते, गुजरात आणि अरेबियन सीमध्ये जाऊन ती वाहते. उपनद्या कोणत्या आहे ह्या महाराष्ट्रामध्ये? म्हणून आपण ह्या पाठ करू. गोंजाल जी उपनदी आहे ती जळगाव आणि नंदुरबारमध्ये आहे. त्यानंतर दुधी आणि ही तवा, ही खूप जास्त महत्त्वाची आहे कारण ही लार्जेस्ट ट्रिब्युटरी आहे. हे बघा ही लार्जेस्ट ट्रिब्युटरी, सगळ्यात मोठी पाणी जे आहे ते पुरवठा करणारी नर्मदामधली सगळ्यात मोठी उपनदी आहे तवा. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत? तर इंदिरा सागर प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, ओंकारेश्वर प्रकल्प आणि सरदार सरोवर प्रकल्प, जिथेच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. म्हणून सरदार सरोवर प्रकल्प जे आहे ते खालीलपैकी कोणत्या नदीवरती आहे? तर ते नर्मदा नदीवरती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? तर ते नर्मदा नदीच्या आसपास सरदार सरोवर प्रकल्पाजवळ आहे. आणि सगळ्यात फेमस धबधबा धुवाधार धबधबा हा की जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आहे, हा नर्मदा नदीवरती आहे. दिस मच इज इनफ फॉर एनी सरळ सेवा एक्झाम. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा असेल तर आपण पंचवार्षिक योजना वगैरे करून PhD सारखा अभ्यास करून आपण करू शकतो, बट दिस मच इज इनफ, आय गॅरंटी यू. ओके, ट्रस्ट मी. पुढची नदी बघूया, तापी, नर्मदेच्या जवळचीच ती बघूया आपण. थोडीफार सेम असणारीच, जिथे नर्मदा वाहत होती, जिथे नर्मदेचं मुख होतं तिथेच हिचं मुख आहे. दोघी पण ज्या आहे त्या रिफ्ट व्हॅलीमधनं वाहतात. ठीक आहे. तर ह्या काही सिमिलॅरिटीज आहेत दोघींमध्ये, त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. कुठून उगम होतो हिचा? तर मुलताईमधनं होतो. हा बघा, हा उगम आहे, मध्य प्रदेश वाहते, महाराष्ट्राला एक नॅचरल बाउंड्रीसारखी तयार होते आणि जाऊन गुजरातमध्ये मिळते. म्हणजे आता किती राज्य झाले? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओन्ली 3 स्टेट्स. ठीक आहे. शहरं जेव्हा महाराष्ट्रामधून ही वाहू लागली, हे बघा महाराष्ट्रामधून वाहू लागली की नाही,
ही सगळी महाराष्ट्रातून वाहते. म्हणजे ही विदर्भासाठी लाईफलाईन आहे, एवढा लक्षात घ्या तुम्ही एक गोष्ट. विदर्भासाठी का म्हणते मी? अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, होल विदर्भ इज कवर्ड हिअर. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक. म्हणजे नर्मदा पण नंदुरबारमध्ये होती, जळगावमधनं पण जात होती आणि तापी जी आहे ती पण ह्या 2 राज्यातून जाते, शहरातून जाते, प्लस विदर्भातून जाते. ठीक आहे, विदर्भामध्ये पाण्यासाठी खूप मोठा रोल पे करते तापी नदी. उपनद्या जर आपल्याला बघायच्या तर पूर्णा, गिरणा आणि बोरी. इथे बघूया आपण. पूर्णा, बोरी आणि गिरणा या महाराष्ट्रातल्या आहे, म्हणून आपल्याला ह्या एकदम नीट लक्षात कराव्या लागतील. याचं मी काही म्युमोनिक नाही बनवलं आहे, कारण 3-4च नद्या आहे. ह्या नद्या नीट बघून घ्या तुम्ही. डाव्या बाजूनी येत आहे, ठीक आहे. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत ह्या बोरी, गिरणा आणि पूर्णा. ठीक आहे, पुढे बघूया उजवीकडच्या कोणत्या आहेत तर गोमाई, अरुणावती आणि आनेर. हे पहा, गोमाई, अरुणावती, आनेर. एकदम नीट अभ्यास करायचा. आता आपण बघूया इंदिरा सागर प्रकल्प. हा तापी नदीवरती नाही आहे, सॉरी. जो आहे तो उकाई आपण लक्षात ठेवूया. खूप महत्त्वाचा असा नाही आहे, पण हे नाही आहे. हे जे होते हे नर्मदा नदीवरती आपण पाहिले होते. हा उकाई जो आहे तो तापीवरती आहे, खूप महत्त्वाचा असा नाही आहे. त्यानंतर गिरमल धबधबा, ही एक गिरमल उपनदी आहे तापीची, तिच्यावरती आहे. आणि गोमुख धबधबा लक्षात नाही राहिलं तरी चालेल, खूप मेजर असे नाही आहे जे की एक्झाममध्ये विचारल्या जातील. आपल्याला तापीबद्दल एवढंच बघायचं आहे की विदर्भासाठी पाण्याचा खूप मोठा स्रोत आहे. हे लताई नाही आहे, मुलताई आहे. मुलताईमध्ये तिचा उगम होतो, जे की बैतूल जिल्ह्यात आहे, सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे. शहरं हे आहेत जळगाव आणि नंदुरबारमधनं नर्मदा रिवर पण वाहत होती आणि तिथनंच ही पण आहे. राज्य फक्त 3 राज्य आहे. ह्या डावीकडच्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या काही उपनद्या आहे आणि उजव्या ह्या वरून मध्य प्रदेशमधनं येऊन भेटतात. जर तुम्हाला विद्युत प्रकल्प लक्षात घ्यायचा आहे तर फक्त उकाई घ्या आणि हे काही धबधबे आहेत. ठीक आहे, पुढची आपण पटकन नदी कवर करूया, जी की आहे महानदी. महाराष्ट्रामध्ये महानदी नाही आहे, ठीक आहे, म्हणून आपण हिचा वरवर अभ्यास करूया. महानदी फक्त या 2 राज्यांमध्ये आहे, ओडिशा आणि छत्तीसगड. ठीक आहे, सिहावा टेकड्या आहेत छत्तीसगडमध्ये. ह्या ईस्टर्न घाटच्या जवळ ही महानदी आहे. म्हणून जे आपण म्हणत होतो की आता ईस्टर्न घाटचा अभ्यास करा आणि एक्झाममध्ये महानदी विचारण्यात आली आहे. खूप छोटी गोष्ट विचारली होती की तिचं उगम कुठून झालेलं आहे, म्हणून तुम्ही सगळ्या नद्यांचं उगम करत चला. ओडिसा आणि छत्तीसगड फक्त 2 राज्यातून वाहते. आणि काही महत्त्वाच्या, खूप महत्त्वाच्या आपण उपनद्या बघूया. सोनात, हसदेव आणि मांड. हे बघा, हसदेव, सोनाथ आणि मांड फक्त ह्या आहेत त्या नद्या आपल्याला डावीकडून येणाऱ्या ह्यांचा अभ्यास करायचा आहे. या 3 खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली त्यात मांड उपनदी, हसदेव उपनदी जी आहे ती मेजर उपनदी आहे, मेजर ट्रिब्युटरी आहे महानदीची, म्हणून आपण हिचा अभ्यास नीट करायचा. त्यानंतर राईट बँक जर आपण पाहिल्या, ज्या खालून येऊन मिळतात त्या ह्या 3 आहे, ओंग, तेल आणि जोंग. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की तलाठी परीक्षेमध्ये जी आत्ता मागे झाली होती त्या तलाठी परीक्षेमध्ये हा क्वेश्चन आला होता. ह्या 3 गोष्टी दिल्या होत्या की ओंग, तेल आणि जोंग याचा आपण संदर्भ कुठे पाहतो. आणि मग ऑप्शन्स होते की ह्या उपनद्या आहे का मेजर नदीच्या. एक ऑप्शन होतं हे एक आदिवासी ट्राईब्स आहे अंदमान निकोबारचे. आणि माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे विद्यार्थी माझ्याशी काही बोलले त्यांनी अशी चुकी केली होती. तर जेव्हा मी सांगते की महाराष्ट्रातल्या नद्यांनाच नीट अभ्यास करायचा, तेव्हा मी तुम्हाला जर ती नदी महाराष्ट्रात नसेल तर त्या मेजर कोणत्या उपनद्या ज्या आपण पाठ करून जायच्या त्या आपण नेहमी सांगत राहते. तर तुम्ही प्लीज त्यांना हलगर्जीपणा करू नका. हे बघा, ह्या जोंग, ओंग ह्या ज्या आहे ह्या राईट बँक ट्रिब्युटरीज आहे. हिराकुंड धरण हे कोणत्याही परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे जगातलं सगळ्यात लांब मातीचं धरण, त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे बांधण्यात आलेलं सगळ्यात पहिलं धरण म्हणून हिराकुंड
धरण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर अमृतधार हा धबधबा जो आहे तो महानदीवरती आपल्याला, अमृतधार पण म्हणतात त्याला, तर हा धबधबा जो आहे तो महानदीवरती आहे. पुढची नदी आपण कवर करू फास्टमध्ये, जी की आहे कावेरी नदी. फक्त आणि फक्त 2 राज्यातून वाहते. ठीक आहे, ह्या 2 राज्यातून, कर्नाटका आणि तमिळनाडू. फक्त ह्या, आता इथे तेलंगणा आंध्र प्रदेश कोणीच नाही आहेत, कर्नाटका तमिळनाडूमध्ये वाहते. आणि बघा की इथे जेव्हा ही वाहू लागली तेव्हा किती जास्त स्ट्रीम्समध्ये ती वाहत आहे, हो ना. एवढं एकदा बघून घ्या तुम्ही, मॅप लक्षात घ्या. ही बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन वाहत आहे. आता उगम कुठे झाला हिचा? ब्रह्मगिरी पर्वत, वेस्टर्न घाट्स. ब्रह्मगिरी पर्वत, वेस्टर्न घाट्स याच्याच आसपास आपल्याला निलगिरी जे आहे ते पण बघायला भेटतात. आता फक्त ह्या 2 राज्यांमध्ये ही वाहते, पण हिचं खोरं जे आहे ते केरळ आणि पुदुचेरी, हे एक युनियन टेरिटरी आहे, केंद्र शासित प्रदेश आहे. तर तिथून पण ही नदी जी आहे तिचं खोरं तिथे व्यापलेलं आहे. उपनद्या आपल्याला 2च लक्षात घ्यायच्या आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे, हेमवती आणि अर्कावती. ठीक आहे, हे पूर्ण जे आहे ते खोरं आहे कावेरी नदीचं. पुढची नदी आता कोणतीच नाही आहे, ही लास्ट नदी होती. आय होप तुम्हाला जे काही मी शिकवलं असेल ते एकदम नीट कळालं असेल. एवढंच परीक्षेला करून जा, याच्यापेक्षा जास्त करून आपल्याला MPSC UPSCचा अभ्यास नाही करायचा आहे. आपण सरळ सेवेसाठी अभ्यास करतो. महाराष्ट्रामधली सरळ सेवा म्हणून गोदावरी, कृष्णा या खूप महत्त्वाच्या आहे. त्यानंतर ईस्टर्न घाटमधली जशी आपण ही पाहिली आपली महानदी, एवढ्याच नद्यांचा अभ्यास करा अँड यू आर वेल सॉर्टेड टू गो. तुम्ही तुमची एक जागा घेऊन इथे येणार आहात. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कारण की यांनी मला पण मोटिवेशन येतं की मी नवनवीन लेक्चर जे महत्त्वाचे आहेत ते तुमच्यासाठी घेऊन यावं आणि तुमचा शॉर्टमध्ये पूर्ण अभ्यास व्हावा. तर ठीक आहे, भेटूया आपण उद्या आपण उर्वरित सगळ्या नद्या करूया. थँक्यू सो मच.